वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबियांच्याही एक ना अनेक कारनामे समोर येत आहेत। त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते। बघूया एक रिपोर्ट। टशनबाज मुलगी, बंदूकबाज आई। कोर्टाचं मला आणून दाखवायचं, कोर्टाचा मला अगोदर कोर्टाचं आणून दाखवायचं। हां, कसं काय घ्यायचं बघतोस। पूजा खेडकरांच्या आईचा मुळशी पॅटर्न। हातात पिस्तूल घेत शेतकऱ्यांवर दादागिरी। हातात रिव्हॉल्वर आणि सोबतीला बाउन्सर घेऊन जमिनीबाबत शेतकऱ्यांशी वाद घालणाऱ्या आहेत मनोरमा खेडकर। या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाहीत तर त्या आहेत वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकरांची आई। खेडकर कुटुंबाने पुण्यातील मुळशी तालुक्यात 25 एकर जमीन खरेदी केली। त्याच ठिकाणचा हा व्हायरल व्हिडिओ आहे। मनोरमा खेडकर हातात बंदूक घेऊन सोबतीला बाउन्सर घेऊन शेतकऱ्यांना धमकावताना दिसतात। ते म्हणले आम्ही कोर्ट बीट मानित नाही, जे असेल ते सगळं आम्हीच। त्याच्यावरून ते भांडणं झाली आणि रिव्हॉल्वर डायरेक्ट आमच्या चुलत्यांच्या डोक्याला लावलं त्यांनी की काय लय केलं तर डायरेक्ट शूटच। त्या पहिलं पोलीस स्टेशनला पहिल्यांदा तक्रार दिली, त्याच्यावर देखील काही झालेलं नाही आहे। त्याच्यानंतर उलटं आमच्याच सर्व कुटुंबियांवरती FIR दाखल करण्यात आली। म्हणजे आपण समजू शकता की केवढी मोठी ताकद लावण्यात येत असन, तर असा गरिबांवर अन्याय होऊ नये। तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोरमा खेडकर यांच्या वकिलांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। तथाकथित व्हिडिओ आहे, जी घटना आहे तथाकथित, त्या घटनेच्या अगोदर माझे क्लायंट त्यांची जी दडवली गावची वाद मिळकत आहे, त्यांच्या जी ताब्यात आहे त्या मिळकतीमध्ये ती मिळकत कसण्यासाठी त्याची पाहणी करण्यासाठी दिनांक 4 जून 2023 रोजी गेले असता त्यांना तिथल्या काही लोकांनी मज्जाव केला, अडवणूक केली व तिथे वादावादी झाली। 2 दिवसांपूर्वी पोलीस कारवाईसाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले तेव्हा पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यावर धावून गेल्या। त्यांच्या हातातील क्लचरने त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचाही प्रयत्न केला। पोलिसांवरही दमदाटी केली। दुसरीकडे पुण्याच्या बाणेरमध्ये पूजा खेडकरांच्या कुटुंबियांचा ओमदीप नावाचा कोट्यवधींचा आलिशान बंगला आहे। या बंगल्याचा काही भाग अनधिकृत आहे। पुणे मनपाकडून या बंगल्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। या बंगल्याच्या बाहेर लावण्यात आलेली ही झाडं किंवा एका अर्थाने करण्यात आलेलं हे अतिक्रमण जे फुटपाथवर आहे, म्हणजे बंगल्याच्या बाहेर आहे, खाजगी जागेत नाही तर सार्वजनिक जागेमध्ये आहे आणि त्याच्यावरती ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी आले होते। अर्थात आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार महापालिकेचे कर्मचारी इथे येऊन पाहणी करून गेलेत। दरम्यान पूजा खेडकर यांच्या ज्या ऑडी कारवर पोलीस कारवाई करण्यासाठी गेले होते तीच ऑडी कार आता खेडकरांच्या बंगल्यातून गायब झाली आहे। वादग्रस्त ऑडी कार गेली कुठे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। काल इथे लावण्यात आलेली ऑडी गाडी जी झाकून ठेवलेली होती अर्थात, आणि तीच ऑडी गाडी जी पूजा खेडकर वापरत होत्या, ज्या गाडीला पोलिसांनी वाहतूक पोलिसांनी नोटीस बजावली, ती गाडी आज इथं दिसत नाहीये। म्हणजे रात्रीतून ती इतरत्र कुठेतरी हलवण्यात आलेली आहे। वाशिममध्ये प्रशिक्षणासाठी बदली करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाचं आता वेळापत्रकही ठरवण्यात आलंय। महसूल विभाग, जिल्हा परिषद, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा आणि इतर विभागात आता त्यांना काम करावं लागेल। त्यानंतर त्यांना अकोला महापालिका आणि मंत्रालयातही 5 दिवस काम करावं लागणार आहे। पूजा खेडकर आणि कुटुंबियांचे एवढे कारनामे समोर आल्यानंतर पूजा खेडकर यांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने 1 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे। आता चौकशीनंतर पूजा खेडकर यांच्यावर कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निलेश खरमरेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।